नमस्कार मित्रांनो, मी कैलास चौधरी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. पी फॉर हेल्थ, योगा अँड फिजिकल एज्युकेशन या पेपरमधील काही मल्टिपल चॉईस क्वेश्चनची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत. तत्पूर्वी सर्वांना विनंती करेल, जर आपण माझे YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला प्राप्त होईल. मित्रांनो, आपण बीएडचे सगळ्या विषयांनुसार युनिटनुसार आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चनची माहिती या ठिकाणी घेत आहोत. अशाच पद्धतीने टीईटीचे सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहेत, म्हणून माझ्याशी कनेक्ट होण्यासाठी, माझ्याशी संपर्कात राहण्यासाठी आपण माझे YouTube चॅनल सबस्क्राईब कराल आपल्याकडनं अपेक्षा करेल. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. जेव्हा जेव्हा मी जे काही व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त होत राहील. तर चला पाहूया पी फॉर हेल्थ, योगा अँड फिजिकल एज्युकेशनचे काही महत्वाचे प्रश्न युनिट नंबर 1 वरील. युनिट नंबर 1 आहे आपलं हेल्थ एज्युकेशन. यावरील काही महत्वाचे मल्टिपल चॉईस क्वेश्चनची माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत. तर चला पाहूया क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 आहे, आरोग्य म्हणजे हेल्थ मीन्स. द ऑप्शन्स आर: ए शरीर निरोगी असणे, बी मानसिक रीतीने निरोगी असणे, सी मन व आत्मा निरोगी असणे, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 2. आरोग्य म्हणजे रोगाचा अभाव. आरोग्याचा हा अर्थ टिंब-टिंब देण्यात आला आहे. हेल्थ मीन्स द ॲब्सेन्स ऑफ डिसीज. दिस डेफिनेशन ऑफ हेल्थ इज गिवन बाय. द ऑप्शन्स आर: ए जैव आयुर्विज्ञान संकल्पना, बी परिस्थितिकीय संकल्पना, सी समाजशास्त्रीय संकल्पना, डी साकल्यवादी संकल्पना. द करेक्ट ऑप्शन इज ए जैव आयुर्विज्ञान संकल्पना. प्रश्न क्रमांक 3. मानव आणि त्याचे पर्यावरण यामधील गतिक समतोल असा अर्थ आरोग्याचा टिंब-टिंब देण्यात आला आहे. हेल्थ हॅज बीन डिफाइन्ड ॲज द डायनॅमिक बॅलन्स बिटवीन मॅन अँड हिज एन्व्हायरमेंट अकॉर्डिंग टू. द ऑप्शन्स आर: ए जैव आयुर्विज्ञान संकल्पना, बी परिस्थितिकीय संकल्पना, सी समाजशास्त्रीय संकल्पना, डी साकल्यवादी संकल्पना. द करेक्ट ऑप्शन इज बी परिस्थितिकीय संकल्पना. प्रश्न क्रमांक 4. शरीर, मन आणि आत्मा निरोगी असणे, विशेष करून शारीरिक रोग किंवा वेदना यापासून मुक्त असणे ही स्थिती. आरोग्याची ही व्याख्या कोणी केली आहे? ऑप्शन्स आर: ए जागतिक आरोग्य संघटना, बी वेबस्टर, सी जे.एफ. विल्यम, डी पार्किन्स. द करेक्ट ऑप्शन इज बी वेबस्टर. प्रश्न क्रमांक 5. आरोग्य ही जीवनाची गुणवत्ता आहे जी व्यक्तीला सर्वात जास्त जगण्यास आणि सर्वोत्तम सेवा देण्यास सक्षम करते, असे कोणाचे मत आहे? द ऑप्शन्स आर: ए जागतिक आरोग्य संघटना, बी वेबस्टर, सी जे.एफ. विल्यम, डी पार्किन्स. द करेक्ट ऑप्शन इज सी जे.एफ. विल्यम्स. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणता आरोग्याचा पैलू आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज अन डायमेन्शन ऑफ हेल्थ? ऑप्शन्स आर: ए वैयक्तिक आरोग्य, बी सार्वजनिक आरोग्य, सी भौतिक आरोग्य, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणता आरोग्याचा निर्धारक नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ डिटर्मिनंट ऑफ हेल्थ? ऑप्शन्स आर: ए पोषण, बी पर्यावरण, सी जीवनशैली, डी कामाचे ठिकाण वर्कप्लेस. द करेक्ट ऑप्शन इज डी वर्कप्लेस कामाचे ठिकाण. प्रश्न क्रमांक 8. शाळेतील मुलांमध्ये पुढील कोणती आरोग्यविषयक समस्या दिसून येते? विच ऑफ द फॉलोइंग हेल्थ प्रॉब्लेम्स इज सीन इन स्कूल चिल्ड्रन? ऑप्शन्स आर: ए सर्दी, खोकला आणि कान संक्रमण, बी अतिसार आणि उलट्या, सी ॲलर्जी, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणते ॲलर्जीचे कारण नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॉज ऑफ ॲलर्जी? ऑप्शन्स आर: ए परागकण, बी कफ, सी औषधी, डी धूळ डस्ट. द करेक्ट ऑप्शन इज बी खोकला कफ. प्रश्न क्रमांक 10. कुमारवयीन मुलांना खालीलपैकी कोणती समस्या आरोग्याच्या जाणवतात? ॲडोलसन्स एक्सपिरियन्स विच ऑफ द फॉलोइंग हेल्थ प्रॉब्लेम्स? ऑप्शन्स आर: ए स्थूलता ओबेसिटी, बी ताण स्ट्रेस, सी वैफल्य डिप्रेशन, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व, ऑल द अबो. प्रश्न क्रमांक 11. मानवी शरीर रचनेचे सामान्यतः किती भाग पाडले जातात?
How many parts of the human anatomy are in common? Options are A 3, B 4, C 5, D 6. The correct option is B 4. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणता शरीराच्या सांगाड्याचा भाग नाही? Which of the following is not a part of the body skeleton? Options are A axial सांगाडा, B appendicular सांगाडा, C पाठीचा कणा, D यापैकी नाही. The correct option is C पाठीचा कणा. प्रश्न क्रमांक 13. टिंबटिंब म्हणजे स्नायूंच्या प्रणालीचा अभ्यास होय. डॅश इज द स्टडी ऑफ द मस्क्युलर सिस्टम. ऑप्शन्स आर ए मायोलॉजी, बी स्नायूंनी मस्क्युलरली, सी अस्थिस्नायू, डी स्नायू संस्था. द करेक्ट ऑप्शन इज ए मायोलॉजी. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणता स्नायूंचा प्रकार नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए टाइप ऑफ मसल? ऑप्शन्स आर ए ऐच्छिक स्नायू, बी हृदयांचे स्नायू, सी अस्थिस्नायू, डी परावलंबी स्नायू. द करेक्ट ऑप्शन इज डी परावलंबी स्नायू, डिपेंडंट मसल्स. प्रश्न क्रमांक 15. ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड यांची देवघेव करण्याचे कार्य कोण करते? Who does the work of exchanging oxygen and carbon dioxide? Options are A हृदय, B फुफ्फुसे, C स्वादुपिंड, D यकृत. The correct option is B lungs, फुफ्फुसे. प्रश्न क्रमांक 16. टिंबटिंब ही हृदय, रक्तवाहिन्या व लसिका वाहिन्या यांनी बनलेली असते. डॅश is made up of the heart, blood vessels and lymphatic vessels. The options are ए अभिसरण संस्था, बी श्वसन संस्था, सी स्नायू संस्था, डी अस्थि संस्था. द करेक्ट ऑप्शन इज ए अभिसरण संस्था. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणत्या भागाचा संबंध पचन संस्थेशी येत नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट असोसिएटेड विथ द डायजेस्टिव्ह सिस्टम? ऑप्शन्स आर ए यकृत, बी लाळ ग्रंथी, सी स्वादुपिंड, डी हृदय. The correct option is D हृदय, हार्ट. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणते हाडाचे कार्य नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए फंक्शन ऑफ बोन? ऑप्शन्स आर तोल सांभाळणे, बी शरीराला आकार देणे, सी पचन संस्थेस मदत करणे, डी हालचाल करणे. द करेक्ट ऑप्शन इज सी पचन संस्थेस मदत करणे. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणते स्नायूंचे वैशिष्ट्य आहे किंवा आहेत? विच ऑफ द फॉलोइंग इज आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ मसल्स? ऑप्शन्स आर ए दिशादर्शक गाइड, बी कार्यप्रवणता इफिशियन्सी, सी रचना स्ट्रक्चर, डी वरील सर्व ऑल द अबोव. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणता सांध्याचा प्रकार नाही? Which of the following is not a type of joint? Options are चल सांधे, B सरकते सांधे, C अचल सांधे, D अकोचन सांधे. The correct option is D अकोचन सांधे. प्रश्न क्रमांक 21. अस्थिभंगाचे किती प्रकार आढळतात? How many types of fractures are there? Options are A 4, B 5, C 6, D 7. करेक्ट ऑप्शन इज सी 6. प्रश्न क्रमांक 22. हृदयविकार व मधुमेह हे पुढील कोणत्या प्रकारचे रोग आहेत? हार्ट डिसीज अँड डायबिटीज आर विच ऑफ द फॉलोइंग डिसीजेस? ऑप्शन्स आर ए संसर्गजन्य रोग, बी साथीचे रोग, सी संपर्कजन्य रोग, डी असंसर्गजन्य रोग. द करेक्ट ऑप्शन इज डी असंसर्गजन्य रोग, नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. प्रश्न क्रमांक 23. गजकर्ण हा पुढील कोणत्या प्रकारचे रोग आहे? रिंगवॉर्म इज विच ऑफ द फॉलोइंग डिसीज? ऑप्शन्स आर ए संसर्गजन्य रोग, बी साथीचे रोग, सी संपर्कजन्य रोग, डी असंसर्गजन्य रोग. द करेक्ट ऑप्शन इज सी संपर्कजन्य रोग. प्रश्न क्रमांक 24. आजारापासून प्रतिबंध करण्यासाठीचा सर्वात सुरक्षित आणि परिणामकारक पद्धती कोणती? ऑप्शन्स आर ए औषधी, बी लसीकरण, सी प्रथमोपचार, डी प्रतिबंध उपाय.
द करेक्ट ऑप्शन इज बी लसीकरण. प्रश्न क्रमांक 25. संकटकालीन स्थितीत मदत करण्याच्या पद्धतीस टिंबटिंब असे म्हणतात. द मेथड ऑफ हेल्पिंग इन अ इमर्जन्सी सिच्युएशन इज कॉल्ड. ऑप्शन्स आर ए औषधी, बी लसीकरण, सी प्रथमोपचार, डी प्रतिबंध उपाय. द करेक्ट ऑप्शन इज सी प्रथमोपचार. प्रश्न क्रमांक 26. शारीरिक हालचाली, खेळ व योगाचा अस्थिसंस्थेवर खालील कोणता परिणाम होतो? ऑप्शन्स आर ए नैसर्गिक वाढीस मदत होते, बी सुलभ हालचाली होतात, सी हाडे बळकट होतात, डी वरील सर्व ऑल दी अबोव. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 27. शारीरिक हालचाली, खेळ व योगाच्या श्वसन संस्थेवर खालील कोणता परिणाम होत नाही? ऑप्शन्स आर ए फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते, बी फुफ्फुसांचा आकार वाढतो, सी प्राणवायूची कमतरता निर्माण होते, डी श्वासाचा क्रम नियमित होतो. द करेक्ट ऑप्शन इज सी प्राणवायूची कमतरता निर्माण होते. प्रश्न क्रमांक 28. शारीरिक हालचाली, खेळ व योगाचा स्नायू संस्थेवर खालील कोणता परिणाम होत नाही? ऑप्शन्स आर ए स्नायूंची कार्यक्षमता वाढते, बी शरीर डौलदार व रुबाबदार दिसते, सी स्नायूतील कोशिकांची संख्या वाढते, डी स्नायूंची ताकद कमी होते. द करेक्ट ऑप्शन इज डी स्नायूंची ताकद कमी होते. प्रश्न क्रमांक 29. शारीरिक हालचाली, खेळ व योगाचा अभिसरण संस्थेवर खालील कोणता परिणाम चुकीचा आहे? ऑप्शन्स आर ए रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते, बी रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते, सी हृदयातील रक्ताची आघात वाढते, डी रक्त निर्मितीत वाढ होते. द करेक्ट ऑप्शन इज ए रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. हे चुकीचा पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 30. शारीरिक हालचाली, खेळ व योगाचा पचन संस्थेवर खालील कोणता परिणाम चुकीचा आहे? ऑप्शन्स आर ए यकृत व स्वादुपिंडाची कार्यक्षमता वाढते, बी लहान व मोठ्या आतड्यांची हालचाल कमी होते, सी आतड्यांना योग्य व्यायाम मिळतो, डी जठराच्या कार्यात सुधारणा होते. द करेक्ट ऑप्शन इज बी लहान व मोठ्या आतड्यांची हालचाल कमी होते. हा पर्याय चुकीचा आहे. अशा पद्धतीने P4 या पेपरमधील युनिट नंबर 1 वरील काही मल्टिपल चॉईस क्वेश्चनची माहिती आपण या ठिकाणी घेतली. यासाठी या संदर्भ पुस्तकांचा संदर्भ या ठिकाणी मी घेतलेला. आपणही त्यांचं वाचन करून अधिक माहिती या ठिकाणी घ्याल ही अपेक्षा करतो. आपण असेच मल्टिपल चॉईस क्वेश्चनचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझे YouTube चॅनल पाहत राहा, भेट देत राहा. त्याचबरोबर माझे चॅनल सबस्क्राईब करा. जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला प्राप्त होईल. मित्रांनो, लवकरच मी सगळ्या विषयांचे व्हिडिओ अपलोड करणार आहे, मेथडचे व्हिडिओ अपलोड करणार आहे. P4 झाल्यानंतर मेथडला मी नक्की सुरू करणार आहे. म्हणून माझे YouTube चॅनलला भेट देत राहा, पाहत राहा आणि अभ्यास करत राहा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.